नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एस-एस-सी कडून कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. एस-एस-सी मार्फत कॉन्स्टेबल जनरल ड्युटीची व्हॅकन्सी 2025 ची भरती. हे पद असणार आहे जी-डी कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी व्हॅकन्सी. टोटल इथे 25,487 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. मल्टिपल फोर्स असणार आहे याच्यामध्ये, जे की बी-एस-एफ आहे, सी-आय-एस-एफ आहे, सी-आर-पी-एफ आहे, एस-एस-बी, आय-टी-बी-पी, ए-आर आणि एस-एस-एफ. ओके. तशा सगळ्या फोर्सला मिळून 25,487 पदांसाठी व्हॅकन्सी निघली आहे. महिलांना पण पुरुषांना पण याच्यात अपॉर्च्युनिटी आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचं ग्राउंड कसं होणार आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून अप्लाय कसं करायचं आहे, एकूण कॅटेगरीची पदं किती आहे, अशी इत्यादी जर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची नोटिफिकेशन जी आलेली आहे 1 डिसेंबर 2025ला याची व्हॅकन्सी नोटिफिकेशन आलेली आहे. आता याच्यामध्ये एस-एस-सी कडून व्हॅकन्सी निघालेली आहे, जी की कॉन्स्टेबल जी-डी जनरल ड्युटी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. ओके. सी-ए-पी-एफ कडून एस-एस-एफ रायफलमॅन आणि त्याच्यानंतर जी-टीसाठी आणि आसाम रायफल एक्झामिनेशन 2026 ची असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन आपले ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले 1 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत अप्लाय करू शकता आणि पेमेंट फीस भरायची शेवटची तारीख आहे 1 जानेवारी 2026. आणि जर तुम्हाला कोणताही तुमचा फॉर्म चुकीचा झालेला असेल, करेक्शन करायचं असेल, ते चार्ज आपल्याला पे करावे लागतात. त्यानंतर तुम्ही करेक्शन करू शकता. त्याचे दिनांक दिलेली आहे आपल्याला 8 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही करेक्शन पण करू शकतात. आता याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला एक्झामिनेशन जी असणार फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत घेण्यात येणार आहे 2026 मध्ये. ओके. याच्यामध्ये गव्हर्नमेंटची गाईडलाईन वगैरे दिलेली आहे, जी की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स याची इथं दिलेली आहे. पदांची नावं बी-एस-एफ, त्यानंतर इथं सी-आय-एस-एफ, सी-आर-पी-एफ, आय-टी-बी-पी, एस-एस-बी, एस-एस-एफ, त्यानंतर इथं ए-आर आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनची सांगितलेलं आहे, पी-एस-सी सांगितलेलं आहे, पी-ई-टी सांगितलेलं आहे. ओके. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढं तुम्हाला इथं पार करावं लागतं. आता याच्यामध्ये केलेलं आहे, आता त्यांनी नोटीस एक्झामिनेशन दिलेली आहे एस-एस-सी कडून, जे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार तुमची. ती तुमची घेण्यात येणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. 13 रिजनल लँग्वेजमध्ये घेण्यात येणार आहे. आसामीज लँग्वेज, बेंगॉली लँग्वेज, त्याच्यानंतर गुजराती लँग्वेज, कन्नड लँग्वेज, कोकणी लँग्वेज, मल्याळम लँग्वेज, मणिपुरी लँग्वेज, मराठी लँग्वेज, ओडिया लँग्वेज, पंजाबी लँग्वेज आणि तामिळ लँग्वेज आणि तेलुगू आणि उर्दू. ओके. मराठीवाल्यांसाठी पण तुम्ही मराठीमध्ये पण एक्झामिनेशन देऊ शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके. त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर तुमची पी-एस-टी होणार आहे, पी-ई-टी होणार आहे. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, अशी इथं दिलेलं आहे. सगळे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन केलं जातं याच्यामध्ये. याच्यामध्ये आता बघायला गेले तर तुम्हाला पगार दिलेला आहे लेव्हल 3 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. ओके. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता बी-एस-एफ कडून इथं टोटल ऑफ व्हॅकन्सी जी घेण्यात येत आहे 524 पदांसाठी व्हॅकन्सी आहे. पुरुषांसाठी, महिलांसाठी असणार आहे 92 व्हॅकन्सी. ओके. म्हणजे टोटल इथे आता बघायला गेलं तर 616 व्हॅकन्सी असणार आहे बी-एस-एफसाठी कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी. ओके. त्यानंतर सी-आय-एस-एफमध्ये आपल्याला पुरुषांसाठी बघायला मिळतात 13,135 पदं आणि महिलांसाठी 1,460 पदं. टोटल पदं जे बघायला मिळतात आपल्याला 14,595 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. सी-आर-पी-एफमध्ये जर बघायला गेले पुरुषांसाठी असणार आहे 5,366 पदं, महिलांसाठी असणार 124 पदं. टोटल इथं 5,490 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली सी-आर-पी-एफमध्ये. त्यानंतर एस-एस-बीसाठी जर बघायला गेले तर पुरुषांसाठी असणार 1,764 पदं असणार आहेत, महिलांना कोणतेही पद नाही. आय-टी-बी-पीमध्ये 1,099 पदं पुरुषांसाठी, महिलांसाठी असणार 194 पदं, तर 1,293 पदं असणार आहेत टोटल महिला पुरुष दोघांना मिळून. ओके. तर ए-आरमध्ये जर बघायला गेलं आसाम रायफलमध्ये तर आपल्याला 1,556 पदं पुरुषांसाठी असणार, 150 पदं आपल्याला महिलांसाठी असणार. टोटल दोघांना मिळून 1,706 पदांसाठी तर व्हॅकन्सी बघायला मिळते. लास्टमध्ये आपल्या इथं एस-एस-एफ याच्यासाठी आता 23 पदं असणार आहे आपल्याला पुरुषांसाठी फक्त. ओके. महिलांना कोणतेही पदं नसणार आहेत. ओके. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पुरुषांसाठी 23,467 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे आणि महिलांसाठी जर बघायला गेले
तर 2020 वॅकन्सी निघालेली आहे. टोटल वॅकन्सी 25,487 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कॅटेगरीची ती माहिती दिलेली आहे CAPF कडून. ओके. तर तुम्ही बघू शकता. नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. युनियन टेरिटरीज वाले अप्लाय करू शकतात. ओके. एज लिमिट दिलेली आहे. 1/1/2026 पर्यंत आपले एज लिमिट काउंट होणार आहे. ओके. याची माहिती दिलेली आहे. कॅटेगरीमध्ये आपल्याला एज लिमिटची पण आपल्याला सूट बघायला मिळते. ओके. SC/STला 5 वर्ष एज सूट. OBCला इथं 3 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिस पॅनल याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाची सूट बघायला मिळते. 3 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर सूट भेटते. ओके. आणि इथं 1984 चिल्ड्रन्स वगैरे असाल, EWSमध्ये असाल तर 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. 8 वर्षाची सूट असणार, 10 वर्षाची सूट असणार आहे. कॅटेगरीनुसार EWS, OBC, SC/ST. ओके. अशा पद्धतीने 1984. त्यानंतर इथं सगळी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं संपूर्ण आपल्याला कंप्लीट आपल्याला ॲथॉरिटी दिलेली आहे. ओके. आता एक्सप्लेन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता पुढे गेल्यानंतर चिल्ड्रन्स मॅन्स वगैरे इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे. आपल्याला प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन फॉर्मॅट दिलेला आहे. ओके. ओरिजिनल आपल्याला याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंटेशन लागणार आहे. तशी माहिती वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके. आता आपला पॅटर्न येणार आहे जनरल ड्युटीसाठी. ओके. सॉरी एज्युकेशन क्वालिफिकेशनला. ओके. त्यानंतर आपण बघू एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे आपल्याला 1/1/2026 पर्यंत आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं पाहिजे. याच्यामध्ये असणार आहे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन मॅट्रिफिकेशन. ते 10वी पास आपण पाहिजे आहे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो 1/1/2026 पर्यंत. ओके. ज्यांची 10वी पास झालेली त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आता याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत. तर आपण सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे लागणार आहेत. आणि जर कोणाकडे NCC सर्टिफिकेशन नसेल त्यांना याच्यात अपॉर्च्युनिटी असणार आहे सर्टिफिकेशनमध्ये. तर आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता आपल्याला बोनस मार्क्स भेटू शकतात. NCC सर्टिफिकेशनला 5%, NCCB सर्टिफिकेशनला 3% आणि NCCA सर्टिफिकेशनला 2% असे बोनस मार्क्स भेटू शकतात. ओके. त्यानंतर त्यांची सर्टिफिकेशन आपल्याबद्दल माहिती दिलेली आहे. ते पण तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर आपल्याला कोणतेही आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे लागणार आहेत. ओके. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला OTR बनवावा लागतो. SSCचा OTR जर आपल्याकडे असेल तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकतात. OTR बनवण्यासाठी कसा OTR बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे. आणि खाली सुद्धा तुम्हाला याचा डेमो PDF फाईलमध्ये डेमो दिलेली आहे. ती पण तुम्ही बघून OTR बनवू शकतात. ओके. वन टाईम OTR जर असेल तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकतात. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू करायचा आहे, प्रिंट काढून घ्यायची ॲप्लिकेशन फॉर्मची पण आणि चलन फीजची पण. चलन फीज असणार आपल्याला ₹100 असणार आहे फक्त. SC/ST आणि EWSला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. फक्त तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकतात. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड रुपयामार्फत तुम्ही पेमेंट फी पण पे करू शकतात. पेमेंट फी भरल्याशिवाय तुमचं इथं कोणताही फॉर्म सबमिट होणार नाही. आणि तुमचा जर फॉर्म चुकीचा झालेला असेल तर तुम्ही 8 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत करेक्शन करू शकता. करेक्शन करण्यासाठी ₹200 चार्ज असणार फर्स्ट टाईम, सेकंड टाईम ₹500 लागतात. ओके. 2 वेळेस तुम्ही करू शकता. पहिली वेळेस आपण काही चुकी दुरुस्ती केली तर आपल्याला ₹200 लागतात. नाहीतर मग सेकंड टाईमला ₹500 लागतात. पण असं काही झालं तर आपण परत डायरेक्ट एकदा दुसरा फॉर्म भरून टाका. आपल्याला ₹100 काम होतं. ओके. तर असं आपल्याला वाटलं तर टाईमाच्या आत. त्यानंतर इथं सगळी माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. करेक्शनसाठी पण टाईम टेबल दिलेलं आहे. त्यानंतर इथं सेंटर्स दिलेले आहे, जे की ऑल इंडियामध्ये दिलेलं आहे. आपल्याला 9 रिजनल ऑफिस असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगून देतो. आता याच्यामध्ये आपल्याला सेंटर्स दिलेले आहे त्यांची SSCचे, ज्याच्यानुसार आपण तुम्ही अप्लाय करू शकता. आता सेंट्रल CRसाठी असणार आहे. त्यानंतर ERसाठी असणार, ईस्टर्न रिजनसाठी असणार आहे. त्यानंतर आपण बघायला गेले कर्नाटका, केरला रिजनसाठी असणार आहे KKR, मध्य प्रदेश. ओके. त्याच्यानंतर इथं नॉर्थ ईस्टर्न, त्याच्यानंतर नॉर्थ रिजन NR, त्याच्यानंतर NWR, नॉर्थ वेस्टर्न. ओके. साऊथ रिजन. ओके. वेस्टर्न. त्याच्यानंतर अशा सगळ्या झोनमध्ये आपल्याला वॅकन्सी भरायची आहे. आता महाराष्ट्र आपलं कसं देतं याच्यात येतं WRमध्ये. ओके. तर याच्यामध्ये आपण आता एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहे. तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये. ओके. एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे बघून घ्या. त्याचं हेड ऑफिस कुठे ते पण तुम्ही बघून घ्या. मुंबईला आहे. ओके. याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता पुढची माहिती आपण जाणून घेऊया. एक्झामिनेशन स्कीम. एक्झामिनेशनची स्कीम असणार आहे आपल्याला कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की ऑब्जेक्टिव्ह टाइप आपला पेपर असणार आहे. 80 क्वेश्चन असणार आहे. 2 मार्क असणार एका क्वेश्चनला. ओके. म्हणजे 160 मार्क आपल्याला इथं भेटणार आहेत. ओके. आता पार्ट दिलेला आहे सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स आणि ड्युरेशन दिलेलं आहे आपल्याला अलाउन्ससाठी. ओके. पार्ट ए असणार आहे आपल्याला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे आपल्याला क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स 40 मार्क. ओके.
पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी आणि पार्ट सी मध्ये इमिजिएटली मॅथमॅटिक्ससाठी 20 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. ओके. पार्ट डी मध्ये आपल्याला मिळणार आहे क्वेश्चन असणार आहे इंग्लिश आणि हिंदीचे 20 क्वेश्चन 40 मार्कांसाठी असणार आहेत. 60 मिनिटांचा टाइम दिला जाणार आहे. 160 आपल्याला आहे. 80 क्वेश्चन 160 मार्काचा पेपर असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला मायनस सिस्टीम असणार आहे. तुम्ही पेपर जो आहे याच्यामध्ये आपल्याला 13 लँग्वेज दिलेल्या त्या 13 लँग्वेजमध्ये एक कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. आपल्या फॉर्म भरताना आपल्याला सांगावी लागते आपल्याला कोणत्या लँग्वेजला पेपर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आसमीस लँग्वेज आहे बेंगॉली, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी. ओके. ओडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू आणि उर्दू. ओके. तर मराठी लँग्वेज पण आपल्याला बघायला मिळते. 0.25% निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळतात. ओके. याच्यात आपल्याला दिलेलं आन्सर की वगैरे चेकिंग करायची असेल तर आपल्याला याच्यात दिलेलं आहे की आपल्याला ₹50 लागत असतात. ओके. याच्यामध्ये ₹50 चार्जेबल असणार आहेत. ओके. ते आपण बघून घ्यायचं आहे. जनरल इंटेलिजन्स इथं रिझनिंग आपला सिलेबस दिलेला आहे. त्याचा जनरल नॉलेजचा सिलेबस दिलेला आहे. ओके. मॅथमॅटिक्सचा सिलेबस आणि इंग्लिशचा सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघूया पुढे पीईटी आणि पीएसटी कशा पद्धतीने घेतली जाते आपण ते पण इथं बघून घेऊया. आता पीईटी जर बघायला गेले तर आपल्याला मेल फिमेल दोघांना दिलेला आहे रिमार्क वगैरे दिलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे रेस असणार आहे फक्त. तर 5 किलोमीटर रनअप असणार आहे पुरुषांसाठी 24 मिनिटाचा टाईम आणि 1600 मीटरचा रनअप असणार आहे. 8.5 मिनिटाचा टाईम फिमेलसाठी महिलांसाठी. ओके. तर इथं लद्दाख सोडून बाकी सगळ्यांना हे लागू असणार आहे 5 किलोमीटर आणि 1600 मीटर 8.5 मिनिटाचा टाईम. जर तुम्ही लद्दाखमधले असाल लदाखमधले तर आपल्याला 1600 मीटर पुरुषांसाठी असणार 7 मिनिटाचा टाईम आणि महिलांसाठी 800 मीटर 5 मिनिटाचा टाईम असणार आहे. ओके. बाकीच्यांना सेम असणार आहे. ओके. तर आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऑन रिपोर्टिंग आपल्याला याच्यात घेतली जाणार आहे पीईटी झाल्यानंतर. पीएसटी वगैरे आपलं होत असतं त्यामध्ये ते पण जाणून घेऊया आता पीएसटी मध्ये काय असणार आहे. आता पीएसटी मध्ये जर बघायला गेलं तर हाईट दिलेली 170 सेंटीमीटर असणार आहे. 175 सेंटीमीटर महिलांसाठी पुरुषांना 170 सेंटीमीटर हाईट असणार आहे. पण झोननुसार इथे कॅटेगरी पण चेंज होत असते. आपल्याला एस-सी, एस-टी कॅटेगरीमध्ये असाल तर पुरुष जर असाल तुम्हाला 162.5 सेंटीमीटर हाईट लागते. महिला असाल एस-टी कॅटेगरीमध्ये तर 150 सेंटीमीटर हाईट लागते. ओके. नॉर्थमधले तुम्ही ईस्टर्न स्टेटमधले आपण कधी एस-टी कॅटेगरीचे असाल तर पुरुषांसाठी 157 सेंटीमीटर हाईट आणि महिलांना 147.5 सेंटीमीटर हाईट अशा पद्धतीने आपल्याला याच्यात हाईटची नॉर्मल दिलेली आहे. तुम्ही बघून घ्यायची आहे. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, कोणत्या स्टेटमधले येतो त्यानुसार आपण बघूया. आपण नॉर्मली जे असणार आहे बाकीच्यांना 170 सेंटीमीटर पुरुषांसाठी 157 महिलांना. पण आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते. आपण बघून घ्या. चेसबद्दल बोलायला गेलं 60 सेंटीमीटर आपल्याला इथं न फुगवता फुगवून 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 85 लागणार आहे पुरुषांसाठी. महिलांना कोणत्याही प्रकारची छाती वगैरे नसते. ओके. याच्यात पण सूट भेटत असते एस-टी कॅटेगरीनंतर 76 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर फुगवून म्हणजे इथे 81 लागत असते. ओके. अशा पद्धतीने पण तिथं झोननुसार तुम्ही बघू शकता. आता वेट दिलेलं आहे. वेटची तुम्हाला आता मी खाली दाखवून देईल. वेटबद्दल आता 50 किलोच्या वरतीच पाहिजे. ओके. एन-सी सर्टिफिकेशन, सगळं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे आहे. तरच आपण अप्लाय करू शकतो. आता ॲडमिशन एक्झामिनेशन दिलेली आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, एम्प्लॉयी आयडी आणि एक सर्व्हिसमॅनची आयडी कार्ड असेल तरच आपल्याला एक्झामिनेशनला बसवण्यात येईल. म्हणजे आपल्याला आयडी प्रूफ एक सोबत घेऊन जावं लागतं एक्झामिनेशन्समध्ये. ओके. एक आयडी प्रूफ सोबत घेऊन जा आणि ती झेरॉक्स कॉपी आणि आपलं हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड. ओके. त्यानंतर इथं मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. आता जी इथं दिलेलं आहे सगळ्यात पहिले सी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, पीईटी आणि पीएसटी आणि मेडिकल वगैरे दिलेली जी माहिती दिलेली आहे. आता सगळ्यांसाठी याच्यात दिलेली आहे माहिती आपण जी बघूया स्टेप बाय स्टेप. यूआर कॅटेगरीला 30% आणायचे जे ओबीसी, ईडब्ल्यूएसला 25%, ऑल कॅटेगरीला 20% आणायचे सगळ्या ह्याच्यामध्ये. ओके. पीईटी असो, पीएसटी असो या कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असो. बोनस मार्क भेटणारे एनसीसी एससी सर्टिफिकेशनला 5%, एनसीसी बी सर्टिफिकेशनला 3% आणि एनसीसी ए सर्टिफिकेशनला 2% बोनस मार्क भेटणार आहेत. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. त्याच्यानंतर इथं दिलेली आहे ऑर्डर आपल्याला दिलेली आहे. बीएसएफ दिलेली आहे. सगळ्यात पहिली वॅकन्सी बीएसएफ. आपल्याला चॉईस करायचं प्रेफरन्स कोणाला द्यायचं आहे ते प्रेफरन्स आपण निवडू शकता. 7 प्रेफरन्स याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. तर पहिलं प्रेफरन्स आपल्याला कशाला द्यायचं आहे, बीएसएफला द्यायचं का सीआयएसएफला द्यायचं आहे का सीआरपीएफ, एसएसबी असं प्रेफरन्स आपल्याला लाईननुसार लावायचे लागतात तिथं. ओके. आयटीबीपी, आसाम रायफल्स अँड एसएसएफ. ओके. अशा पद्धतीने आपण प्रेफरन्स करून घ्यावं. जिथे जास्त वॅकन्सी तिथं प्रेफरन्स द्या जेणेकरून आपला नंबर लवकर लागत असतो. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर
टाय रिझनबद्दल इथं सांगितलेलं आहे. टाय तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने होत असतं, की समान गुण मिळाल्याबद्दल आपल्याला ज्यांची एज लिमिट मोठी असते त्यांना प्रायोरिटी दिली जाते. ओके. कोर्ट गाईडलाईन दिलेली आहे. इम्पॉर्टन्स इथं गाईडलाईन दिलेली आहे. ओके. आता आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. ओके. आणि इथं चलन फीज वगैरे भरून घ्या. ओके. त्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही यांना इथं मेसेज पण करू शकता. ते खाली इथं हेल्पलाईन नंबर वगैरे आपल्याला दिलेला असतो. ओके. जे की तुम्हाला मी खाली दाखवून देतो. आता हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही इथं कॉल करू शकता. तुम्हाला काही पी-एस-टी, पी-ई-टी याच्यासाठी काही डाऊट असेल तर इथं कॉल करा. ओके. आता एक्झाम या फॉर्मबद्दल काही डाऊट असेल तर अजून खाली एक हेल्पलाईन नंबर दिला याच्यावर कॉल करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी काही गाईडलाईन पाहिजे असेल तर. ओके. तर अशी इथे कॉन्टॅक्ट नंबरवर मिळत असतात. आणि खाली गेल्यानंतर इथं आपल्याला ओ-टी-आर कसा बनवायचा आहे, वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागतं. तो ओ-टी-आरचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्यात काही हरकत नाही. याच्यात मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, आधार नंबर आपल्याला लागत असतो आणि एक आयडी प्रूफ लागत असतं. इथे साधी सिंपल इथं स्टेप असते. स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून घ्या. ओके. त्यात दिलेली आहे संपूर्ण माहिती. पासवर्ड वगैरे बनवून ठेवा, जेणेकरून नंतर तुम्हाला लॉगिन करण्यात येईल. आणि खाली फॉर्म कसा भरायचा आहे, त्याची वन टाईम रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्याची इथं माहिती देण्यात आलेली आहे. बघून तुम्ही भरू शकतात. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. कालच्या तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे. 1 1 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्या. जर की तुम्हाला फॉर्म भरताना काही डाऊट असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला याची पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल, Telegram चॅनल, WhatsAppवरला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड वगैरे करू शकता आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचा आहे. आणि याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब फॉर असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक